आता काय उपयोग केस पुसून सगळं पाणी मुरलं असेल. तुला एक लय दांडगी आहोस बघ कामं करायची. अहो आता 2 दिवस त्यांनीच केलं ना. आणि तसं बी फरशीपासून दमल्या होत्या त्या. आणि तुम्हीच सांगा 6 जणांचं जेवण करायला केवढा वेळ लागतोय. अगं शीतले, मी तुला काम करायला नको म्हणतोय का? कर की, पण आवरून कर ना. तशीच गेलीस ते एवढं काय झालं तुझं? जेवण करायला 5-10 मिनिटं उशीर झाला असता ना, कोण काय बोलू नसतं तुला. अहो हे बघ, शिकायला बी लागलीस का? तुला सर्दी झाली वाटतं. हो फौजी, ही एका शिंकेने काय सर्दी होती वे. बरं झालं डॉक्टर नाही झाला, नाही तर हो शीतले, अंग गरम लागतं का तुझं? अगं ताप आहे तुला. अवघं बसाव, काय नाही झालं. उगाच पराचा कावळा करू नका. पराचा कावळा काय? अंग बघ किती गरम लागते. थांब जरा. हा अहो आता कुणाला फोन करताय? कुणाला काय? डॉक्टरांना. आता सध्या डॉक्टरांकडे जाऊन येऊ. अहो डॉक्टर कशाला पाहिजे? बाहेर बी नेमका पाऊस आहे. तू एक काम कर, इथं बस, मी आलो डॉक्टरांकडे जाऊ. अहो अहो काय नाही झालंय. मी गरम पाण्याची वाफ घेते, त्यांनी होईन बरी. आणि काय नाही, प्रवासामुळे दगदग झाली आहे ना, म्हणून होत आहे. ग बस. असं अंगावर काढूनच आजारपण वाढतं. आणि नीट औषध गोळ्या घेतल्या पाहिजेत. कळलं? आलो मी. जिजे काय? आलो मी. जाऊ. अरे थांब, एवढ्या रात्री पावसात कुठे निघायचं बाहेर? ते जाऊ दे. मामा कुठे सांग मला. ठीक आहे, मामा आत्ताच बाहेर गेले. गाडी घेऊन गेला का? नाही, ठीक आहे, हाय किती गाडी. काय रे? मग चावी कुठे आहे? चावी ती तिथं आहे. हा, मी आलो. जाऊ. अरे पण काय झालं सांग की, कुठे निघाला एवढ्या रात्री? ग शीतलीला ताप आलाय. काय ताप? तरी मी तिला म्हणत होते काळजी घे म्हणून. वय शिका बियायला लागले तिला. मी आलो डॉक्टरांना घेऊन. अगो बाई, तुमचं फिरणं चांगलंच महागात पडलं म्हणायचं की. ह्यो पाऊस पण लय वाईट आहे बघ. जरा वाईस पावसात भिजलं की लगेच अंग धरते. आजा तू जा, मी जाते तिच्याजवळ. आणि हे बघ, तू नको काळजी करूस. 1000 वेळा नामस्मरण घेतलं की नाही की तिला कसा खाड्यासारखा गुरील बघ. जा तू, खरंच जा. हा. देवा पांडुरंगा. सोसत नाही तर कशाला थेरे करावीत मी म्हणते. 2 दिवस आता बोंबलत फिरली असत्याल आणि आता पडली आजारी. बरंच आहे, आता अक्कल तरी येईल. हनीमून करते काय बरं आहे, आता कुठं कामातनं सुटल्यासारखं वाटलं तर हिचं आजार पण आलं. आता काय, ती बी आमच्या चांगलं टालय. आपल्याला कशाला न्याट लावून घ्यायचंय? माहित की मस्तीचा पुलका असणारे आपल्या घरात. डॉक्टर या. शीतले, डॉक्टर आलेत. असे झोपा झोपा. काय त्रास होतोय? अहो काय नाही होतंय. नाही हो डॉक्टर, अहो अंगात ताप आहे आणि सर्दी बी झाली. बर, बघू हात बघू. अंगात ताप आहे बर का. घशात थोडं खवखवल्यासारखं किंवा दुखल्यासारखं होतंय का? नाही, पण वाईच डोकं जाम झालंय बघा. सर्दीमुळे होतंय. तुम्ही एक काम करा, डोक्यावरती पाण्याच्या पट्ट्या ठेवा. उद्या सकाळपर्यंत ताप कमी होऊन जाईल. आणि सर्दी? सांगतो तेच सांगतो. निलगिरीची पानं पाण्यात टाकून वाफ घ्या, कमी येईल. पण व्हायरल इन्फेक्शन आहे बरं का.
विश्रांती घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. डॉक्टर तुम्हीच सांगा आता. अहो आमचं कायच ऐकत नाही ती. मी काही औषधं देतो, ती मात्र वेळेवरती घ्यायला सांगा. हा गोळ्या द्या. हो. अहो नाही नाही डॉक्टर, गोळ्या नको, मला इंजेक्शन द्या. बरं ठीक आहे, इंजेक्शन दे. इंजेक्शन कशाला? अहो ते गोळ्यानं तोंड कडवट होत आहे ना, त्यापेक्षा इंजेक्शनच द्या. इंजेक्शन गुण बी लवकर येतो. असं काय नसते, इंजेक्शन नको, गोळ्याच द्यावं. बरं. अहो पण गोळ्या मला जात नाही तो, इंजेक्शनच द्या तुम्ही. शिकल्या का सांगितलेलं ऐकत जा की कधीतरी. नाही नाही, गोळ्या लई कडू असतात, इंजेक्शनच द्या. डॉक्टर तिचं काय ऐकू नका, गोळ्या द्या तुम्ही. अहो नाही. अरे थांबा, तुमचं काहीतरी ठरतंय का? कमी जाऊ. नाहीतर एक काम करतो, इंजेक्शन आणि गोळ्या दोन्ही देतो. काय पाहिजे ते घ्या. मग कसं आहे? अहो नाही नको, गोळ्या नको, मला इंजेक्शनच द्या. इंजेक्शन मी लगेच बरी होती. हे बघा काय एक ते सांगा बरं का. कसं यांनी मला ओपीडीतून आणलंय, माझे पेशंट्स वाट बघतायत. तुम्ही द्या इंजेक्शन. स्वतःच खरं कर. घाबरू नका बरं का. हा, छोटीशी मुंगी चावल्यासारखं होईल. थांबा. इथे धरा जरा. हा. जरा काळजी घ्या बरं का. आणि त्यांना थोडासा हलका आहार द्या, म्हणजे वरण भात भाकरी, भाताची पेज वगैरे चालेल. आणि काळजी घ्या व्यवस्थित, डेंग्यू मलेरियाची साथ आहे. हा चला येतो मी. हा मी येतो, मी येतो सोडायला. चला. नाही नको नको, ते सोडलं तरी चालेल. येतो, कॅरी ऑन. अरे किती दोघं भांडताय र. तर परक्या माणसाचं भांड ठेवा की. शीतल, हे तुला सांगून ठेवते, आता ठणठणीत बरं असतोवर आराम करायचा. उगाच दगदग करू नकोस. जर वाईच पड, मी आली. डॉक्टर म्हणलेत सोडलं तरी चालेल.